नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर लोकनीती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. काँग्रेसचे पंटर नेते, मला हा शब्द वापरायचा नव्हता, पण ज्या पद्धतीने त्यांनी तोंडातून बरळ ओकलेलं आहे, गरळ बाहेर काढलेली आहे, त्याच्यावरून त्यांना तसंच म्हणावं लागेल. विजय वडेट्टीवार जे आधी शिवसेनेमध्ये होते, काँग्रेसमध्ये गेले, सत्तेच्या स्वार्थासाठी कशा काय उड्या मारल्या त्यांचे तेच जाणे, आणि आता तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आलं धुपाटणं. तसं शिवसेनेतून इकडे आले, ती शिवसेनेचे 2 तुकडे झाले. काँग्रेसची सत्ता आता काही राहिलेली नाही, आणि खाली आणि वरती आता कुठंच सध्या काही सत्ता असण्याची काही सध्या म्हणजे कुठं दूरवरती पण काही दिसत नाही. ते असं बरळले लता मंगेशकरांच्या नावानं आणि मंगेशकर कुटुंबियांच्या नावानं. खरं तर या सगळ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं जे सगळं प्रकरण आहे ना, त्याच्यातून एक विचित्र अशी गोष्ट समोर आलेली की लोक विनाकारण त्यांची जात शोधून आणि ती बडवाबडवी करायला लागली, की ज्याचा खरं तर प्रत्यक्ष ते प्रकरण एक वेगळी गोष्ट आहे, की त्याच्यामध्ये कोण दोषी आहे, ती समिती स्थापन झालेली, त्याच्यातून निष्कर्ष निघेल काय त्या सगळ्या वेगळ्या गोष्टी. पण ह्या निमित्ताने एक तर ब्राह्मणांना बोलवणे, आम्ही त्याच्यावर व्हिडिओ केला, आणि आता हे नाही विचित्र असं की कलाकारांच्या संदर्भात तुम्ही जी अशी वक्तव्य करायला लागला, तुम्ही काय केलं, देशासाठी काय केलं, समाजासाठी काय केलं. वस्तुतः कुठलाही कलाकार त्याच्या कलेच्या माध्यमातून एक खूप वेगळी अशी गोष्ट करत असतो जी सर्वसामान्य माणसांना करता येत नाही. त्या सैनिकांच्या साठी म्हणूनचा जो कार्यक्रम केलेला होता, त्याच्यामधलं ते गाणं आहे मेरे वतन के लोग, या गाण्यानं आज कित्येक लोकांना प्रेरणा दिली. बरं, आपल्या सर्वसामान्य लोकांचं राहू द्या बाजूला, की जे प्रत्यक्ष सैनिक आहेत सीमेवरती, अगदी युद्धाचं जाऊ द्या, पण जेव्हा ते तिथे टेहळणी करत असतात आणि त्या सगळ्या ह्याच्या काळामध्ये एकटे कुठेतरी सीमेवरती ते बसलेले असतात, आणि जेव्हा त्यांच्या कानावरती हे सूर येतात, त्यांना किती मोठा दिलासा मिळतो. पार अगदी त्या हिमालयाच्या पर्वतरांगेमध्ये कुठेतरी ते सगळे गस्त घालत बसलेले आहेत. अतिशय कठीण अशी परिस्थिती जेव्हा असते, आव्हानात्मक स्थिती असते, मानसिकता खच्ची झालेली असते सगळी, त्या काळामध्ये अशा गाण्यांचे सूर किंवा दुसरे गाणे, फौजी भाइयों के लिए सारखे वेगळे कार्यक्रम तेव्हाच्या काळात रेडिओवरून व्हायचे. कलाकारांचं हे जे प्रचंड मोठं योगदान आहे सगळ्या समाजासाठी, सैन्यासाठी, बाकीच्यांसाठी, तुम्ही बिलकुल विसरून जाता. तुम्हाला काही माहिती नाही का? तुम्हाला ठरून ते बाजूला करायचं आहे. यांनी ज्या पद्धतीनं, बरं खरं तर लता मंगेशकर सारख्यांना फार सोपं होतं, प्रचंड मोठं नाव होतं, आपण आपले पैसे कमवायचे, त्याचा उपभोग घ्यायचा, बसायचं, किंवा नंतरच्या उतारवयात अशी परिस्थिती त्यांना काहीच करायची गरज नव्हती, इतकं मोठी त्यांना रॉयल्टीज प्रत्यक्ष त्यांच्या सगळ्या गाण्यांची आणीची मिळत होती. पण ह्यांनी ज्या पद्धतीनं इतर उपक्रम केले, कार्यक्रम केले, असे जे चॅरिटेबल कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये अगदी थोडे काय पैसे न घेता, आणि त्या सगळ्या कलाकार वगैरे किंवा जे असे वयोवृद्ध कलाकार आहेत त्यांच्यासाठी जेव्हा उपक्रम केले, कितीतरी गोष्टी आहेत, किंवा प्रत्यक्ष ह्याच हॉलिवूड म्हणजे काय बॉलिवूड सिनेसृष्टीमध्ये नवीन संगीतकार वगैरे त्यांना मदत करणे असो, बाकीच्यांना सगळे वादक किंवा ह्यांना सगळ्यांना मदत करणे असो, लक्ष्मीकांत पॅरलल सारखे जे नवीन आलेले जेव्हा संगीतकार होते, तेव्हा लताबाईं सारख्याने त्यांना जी मदत केली, त्याच्यामुळे ते उभं राहू शकले आणि इतकं मोठं त्यांचं सगळं नाव झालं पुढं. ते लोक जाहीरपणे कबुले करतात. कलाकारांचं समाजाच्या प्रती असलेलं जे अप्रतिम असं वेगवेगळ्या माध्यमातलं योगदान आहे ते तुमच्या लक्षात येत नाही, आणि तुम्ही बिनधास्तपणे, खरं तर आमचा मूळ मुद्दा असा आहे, लता मंगेशकर तर मोठं नाव झालं, कुणीही अगदी देणगी दाखल 1000, 500, 200, 100, 1 रुपया जरी देत असेल तरी ती खूप मोठी गोष्ट आहे. समाजामध्ये ही जी वृत्ती आहे, आम्ही गेल्या 8 वर्षापासून इथे शास्त्रीय संगीतासाठी आणि बाकीच्या सुगम संगीतासाठी सुद्धा एक उपक्रम चालवतो आणि लोकांच्या समोर झोळ्या पसरतो. पैसे जे देणारे लोक आहेत, किती का कमी जास्त रक्कम असेल, मला आजही त्या वृत्तीचं कौतुक वाटतं. अगदी कालपर्यंतची गोष्ट आहे, जो मी अनुभव घेतो, सामान्यातली सामान्य वाटणारी माणसं सुद्धा उत्स्फूर्तपणे तुमच्याकडे पैसे जमा करतात. आता तर ऑनलाईन झालेले, काही जण तर त्यांची प्रत्यक्ष ओळखही नसते, ऑनलाईन पैसे पाठवतात, सांगतात की पाठवले, मग त्यांना सांगावं लागतं की अहो ते माझं वैयक्तिक खातं आहे, या संस्थेचं असं खातं आहे, नाही ते तू बघ काय, इतका विश्वास लोकांचा असतो. हे कोण लोक आहेत? कुणीही ज्याची देणगी देण्याची छोटं मोठं का असे निमित्त म्हणतो, जी वृत्ती असते ना ती सगळ्यात जास्त महत्वाची. मग हे तुम्ही समजून न घेता बिनधास्तपणे, खरं तर कुठल्याच अशा सामाजिक उपक्रम करणाऱ्यावरती अशा पद्धतीची टीका नाही करायला पाहिजे. एखाद्या संस्थेमध्ये गैरव्यवहार असतात,
काही घडले असतील, जे दोषी असतील त्याच्यावर त्याच्या पद्धतीनं कारवाई करावी, याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण कुठल्याही सामाजिक उपक्रमाला कुणीही सर्वसामान्य माणूस जेव्हा देणगी देतो तेव्हा ती प्रचंड मोठी गोष्ट आहे. त्याच्या मनातली जी भावना आहे की आपण समाजाचे एक घटक आहोत आणि हे समाज ऋण फेडलं पाहिजे, ह्याची कदर आपल्याला ठेवायला पाहिजे. लताबाईंसारख्यांचं ते योगदान किती अप्रतिम आहे, म्हणजे त्याला तुलनाच नाही. मी तुम्हाला जात्यावरची एक ओवी सांगतो. म्हणजे त्या बाईला 500-700 वर्षापूर्वी जेव्हा केव्हा ही जात्यावरची ओवी लिहिल्या गेली असेल आणि तिला ते जे कलेचं महत्व कळलेलं आहे, जीवनामध्ये कलेचं काय महत्व आहे, लताबाईंवरती अशा पद्धतीचे घाणेरडे गरळ ओकणारा हा जो काँग्रेसी दलाल आहे त्याचा संताप येतो. त्याचं कारण ते आहे, त्या जात्यावरच्या ओवीमध्ये ती बाई असं म्हणते आहे की दाण्याच्या जोडीने जिण्याचा रगडा, दाण्याच्या जोडीने जिण्याचा रगडा, गाण्याच्या ओढीने तुला ओढीते दगडा. इतक्या कष्टात असलेली ती स्त्री आपले कष्ट विसरते कशामध्ये, तर तिला जी ओवी सुचते आहे, जे गाणं सुचतं आहे त्याच्यावरती. जीवन आणि कला म्हणत असताना जीवनातले सगळे कष्ट, सगळ्या अडचणी, त्याच्यावर मात करण्यासाठी म्हणून माणसानं कला शोधून काढली. आपलं जगणं सुंदर करण्याच्यासाठी म्हणून कला शोधून काढली. त्या कलेचं इतका समृद्ध असा, अप्रतिम असा आविष्कार करणारे लताबाई सारखे कलाकार हे जेव्हा छोटे मोठे सामाजिक उपक्रम जेव्हा करतात, त्या ठिकाणच्या दोषाच्या संदर्भात वेगळी चौकशी करता येऊ शकेल, त्यांना शिक्षा पण होईल, काय ती गोष्ट वेगळी. पण जेव्हा तुम्ही अशा कोणाच्याही सामाजिक कार्याबद्दल, त्याच्या देणगीबद्दल शंका व्यक्त करता, ही अतिशय नीच आणि घाणेरडी अशी प्रवृत्ती आहे. आपल्याकडे तर गावोगावच्या भंडाऱ्यात, मी कालच बीड जिल्ह्यामध्ये केस तालुक्यामध्ये विडा नावाचं गाव आहे आणि राजा हनुमान संस्थान प्राचीन असं दैवत आहे तिथलं, जाज्वल्य असं हनुमंत. आणि ते काल हनुमान जयंतीचा उत्सव होता आणि त्याच्या ठिकाणी आमचा गीत रामायणाचा कार्यक्रम होता. मंदिराच्या बाहेरच्या ओट्यावरतीच मंच केलेला होता, वेगळं असं काही नाही. आणि तिथलं वैशिष्ट्य म्हणजे सगळे लोक किंवा त्या गावचे जे बाहेरगावी गेले लोक बरोबर ह्या 2 दिवसात, कालची हनुमान जयंती आणि तिथं सादर होणारं लळीत भंडारा जो असतो अशा वेळी गावचा, त्याच्यासाठी लोक घरोघरून आपलं योगदान म्हणून ज्याला जे शक्य ते तो देतो. काही जण पैसे देतात, काही जण धान्य देतात, काही जण प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम करतात, वाढू लागतात, उष्टे काढतात, खरकटे काढतात, लोकांना पाणी वाटप करतात, कितीतरी गोष्टी प्रत्येकानं आपापल्या परीनं करावं, म्हणजे तो समाजाचा गाडा, समाजकार्याचा गाडा पुढे सरकत जातो. हे आमच्या गावागावातल्या लोकांना माहिती आहे. कोणीही बरं त्या भंडाऱ्याचं वैशिष्ट्य असतं असं, केवळ विडा गावातलं म्हणत नाही, कुठलंही कोणी काय दिलं ह्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. रक्कम तुम्ही किती मोठी द्या नाही तर किती छोटी द्या नाही, तिथे प्रत्यक्ष काम करा, सगळे नंतर एकाच पंक्तीला जेवताना दिसतात. एकच स्वयंपाक सगळ्यांसाठी केलेला असतो. ही आपल्याकडची उदात्त अशी भंडाऱ्याची परंपरा, सामाजिक कार्याची परंपरा आहे. किंवा एखादं देवकार्य आपल्याला त्या नावाखाली, म्हणजे देवाचा उत्सव या नावाखाली साहित्य संगीत कलेचाही उत्सव तिथे होत असतो, भजन कीर्तन होत असतं, ह्या सगळ्याच, आणि गावोगाव चालू आहे. म्हणून मी तुम्हाला अगदी तालुकाही नसलेल्या विड्यासारख्या छोट्या गावाचं उदाहरण दिलं. या माध्यमातून आपल्याकडे समाजसेवा केली जाते, कलेची सेवा केली जाते. कलाकार पण त्या पद्धतीनं आपलं योगदान देत असतात समाजामध्ये. आणि हे विसरून तुम्ही अशा पद्धतीचं एक घाणेरडं विधान करता की तुम्हाला ज्याचं काहीच माहिती नाही, आता पत्ता पाळ्यामुळं काहीच माहिती नाही. लता मंगेशकर या इतक्या मोठ्या कलाकार आहेत, आज त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांची आठवण आली नाही असा एक दिवस सुद्धा जात नाही, त्यांचा स्वर ऐकला नाही असा एक दिवस सुद्धा जात नाही. आजही त्यांच्या गाण्याचा जो आस्वाद आहे तो सर्वसामान्य लोकांना आज सुद्धा मिळत राहतो. अशा ह्याच्यावरती म्हणजे सूर्यावरती थुंकण्यासारखं म्हणतो ना आपण, ते थुंका परत आपल्या तोंडावरती येतो, तशातला प्रकार आहे हा. उसंतवाणी. गाणं कोकिळाती गेली देवा घरी, ठेवूनी माघारी गानामृत, कुठे कुठे तिनं देऊन देणग्या, भरल्या कणग्या गरजूंच्या, तिच्या हेतूंवर करुनी सवाल, काँग्रेसी दलाल बरळतो, बदलतो टोपी जो हा खुर्चीसाठी, त्याची बुद्धी नाठी झाली असे, सूर्यावर तिजे थुंकती जोमाने, तयांची वदने विटाळती, विजय नावाची पराभूत वृत्ती, जाणावी विकृती हिणकस, कांत कोकिळेचा ऐका शुद्ध स्वर, हीन वृत्तीवर उपायतो, हीन वृत्तीवर उपायतो. जी अस्वस्थता येते ना, अशा सारख्या नालायक लोक जेव्हा टीका करतात,
तेव्हा मला असं वाटलं ते ऐकल्याच्या नंतर. आणि त्या दिवशी रात्री मी जेव्हा लताबाईंचं अप्रतिम गाणं ऐकत होतो, ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया, बिनाकातलं पहिलंच जे हिट म्हणजे पहिल्या वर्षीचं पहिलंच गाणं अनारकली चित्रपटातलं सी रामचंद्रचं संगीत आहे. त्याच्यातला जो पहिला जी ओळ आहे, जिंदगी उसी की है जो किसी का हो गया, त्याच्यातला प्रेमाचा भाग सोडून द्या. माझ्या असं लक्षात आलं, कलाकाराचं सगळं आयुष्यच असं हे रसिकांच्यासाठीच होऊन गेलेलं असतं. आणि जेव्हा ते रसिक त्याच्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेम करतात, उदंडपणे प्रेम करतात, त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याची आठवण सातत्यानं लोकांना येत राहते, त्यांच्या स्मरणात ते राहतात. हे खरंच मोठे कलाकार आहेत. त्यांच्यावरती अशा पद्धतीची टीका करणं हे अतिशय अनुचित आहे. या विकृतीचा कडक शब्दामध्ये निषेध. इथेच थांबूया. धन्यवाद.